नमस्कार सगळ्यांना. चला तर आज अशी मस्त आपल्याला गवारीची झणझणीत भाजी बनवायची आहे बरं का. मसाल्यामध्ये नाही, एक नवीन पद्धतीने बनवायची, अगदी बनवायला सोपी, खायला एकदम छान. कोणी पण बनवा, अशी सोपी रेसिपी पाहिजे आहे. गवार घेतलेली आहे मी, स्वच्छ निवडून घ्यायची आपल्याला. आणि गवार घेताना नेहमी कवळीच घ्यायची, खूप निब्बार अशी गवार घ्यायची नाही. भाजी शिजायलाही टाईम लागतो गवार, आणि खायलाही ती चांगली लागत नाही. गवार घेतलेली आहे इथे मी स्वच्छ निवडून. इथे मी वाटण्यासाठी शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गवारीमध्ये पाणी घालून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायची बरं का. खूप औषधं मारलेले असतात. कढई ठेवलेली आहे मी पॅनवर, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आपल्याला इथे तेल वगैरे काही घालायचं नाही आहे, फक्त कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यातच मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. छान सगळं आपल्याला इथे परतून भाजून घ्यायचं आहे बिना तेलाचं. थोडंसं शेंगदाणे आणि मिरच्या भाजल्या ना, त्यातच आपल्याला लसूण घालायचं आहे. तुम्ही इथे जिरीही घालू शकता, जिरीने पण खूप छान टेस्ट येते. आणि छान सगळं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही, मग तेलाचा वापर केल्यावर ते ठेसाप्रमाणे होईल. त्याच्यामुळे इथे तेलाचा वापर करायचा नाही, तसंच आपल्याला भाजायचं आहे. आणि त्याच कढईमध्ये मी गवारही भाजून घेतलेली आहे. गवार पण आपली छान भाजून झालेली आहे. इथे थोडीशीच भाजायची, खूप नाही. तुम्हाला आवडत असेल तर भाजा, नाही तर काहीच हरकत नाही आहे, तशीच भाजी केली तरी छान होते. त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात थोडंसं जिरं घालायचं. आणि जे आपण केलेलं वाटण आहे, हिरवी मिरची, लसूण, ते पण घालायचं आहे आपल्याला. आधी कढीपत्ता घालून घ्यायचा. छान असं आबडधोबडच वाटायचं, खूप बारीक करायचं नाही. खूप छान गवार होते. खूप तुम्ही या पद्धतीने मसाल्यातली गवार खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप छान होते बरं ही भाजी बनवायला, आणि खायला पण छान लागते. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे मी. थोडंसं पाणी घालायचं, कारण खूप कोरडं कोरडं झालेलं आहे. मग सगळं खाली भांड्याला आपलं चिटकतं आणि करपतं. त्याच्यामुळं छान आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं, खूप नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते पाणी इथे घालायचं आहे. आणि छान आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. परतल्याच्यानंतर जी गवार आपण भाजून घेतलेली होती ती घालून घ्यायची. आणि छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. आपल्याला सुकी गवार बनवायची आहे, रस्स्याची गवार बनवायची नाही आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला पाणी बिलकुल ओतायचं नाही आहे. खूप छान सगळं मिक्स करायचं आहे. आणि मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून गवारीमध्ये घालून घेतलेलं आहे. शिजन एवढंच पाणी घालायचं, थोडंसं, खूप पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. इथे मिक्स करून घ्यायची. चवीप्रमाणे इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. खूप घालू नका, टेस्ट करूनच मीठ घाला. कधी कधी कमी जास्तही होतं. मीठ घातल्याच्यानंतर परत आपल्याला एकदा मिक्स करायचं इथे. आणि आपल्याला गॅस लो टू मिडियमच ठेवायचा, आणि झाकण ठेवून गवार छान शिजून घ्यायची. 10 मिनिटांनी परत एकदा पाहायचं गवार शिजली का नाही. परत हात मारून घ्यायचा, सगळे मिक्स करून घ्यायची. इथे आपल्याला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून हातानेच मी असं पाणी शिंपडलं, ओतलं वगैरे काही नाही. छान एकदा परत एक 5 ते 10 मिनटं ठेवलेली आहे मी. एक 10 मिनिटांनी आहे ना, बारीक गॅसवरच शिजून दिली, मोठा गॅस केला. आणि छान आपल्याला इथे आपली गवार छान शिजून होते. बघू शकता तुम्ही. इथे मला थोडीशी तरी कच्चीच वाटलेली आहे. थोडीसं एक 5 मिनटं मी ठेवणार आहे. इथे मी शेवटी सगळ्यात गोडा मसाला घातलेला आहे. खूप छान टेस्ट येते, नक्की तुम्ही हा वापरा. मसाला घातल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येते. सगळं मिक्स करून घ्यायचं. नक्की ट्राय करा गोडा मसाला घालून भाजी. गोड वगैरे काही लागत नाही बरं का, असं वाटण गोड लागते. छान एक 5 मिनटं ठेवायची, एक वाफ घ्यायची आपल्याला. आपली गवार इथे झालेली आहे तयार 5-10 मिनटामध्ये. खायलाही खूप छान लागते, बनवायलाही खूप साधी सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
इथे आपली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे. झणझणीत भाकरी बरं खावा, चपाती बरं खावा, एकदम छान लागते आणि खूप झटपट होते. ह्याच्यामध्ये टमॅटो वगैरे काही घालायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हिरव्या मिरचीतली गवार खूप 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 छान लागते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.